पुढे सुरुवातीला आपण नाशिककडे अधिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखीन एक संकट उभं ठाकलंय। सध्या बाजारात भाजीपाल्याचे भाव गडगडल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय। लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याचं चित्र आहे। कारली, वांगी, कोबी, फ्लावर असो की मिरची या सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडलेत। याआधी बाजार समिती नियमनमुक्तीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा सडला आणि तो शेतात फेकून देण्याची वेळ आली। आता हीच वेळ भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी निलेश बाहुले यांच्याशी आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी केलेली ही खास बातचीत। 1-1.5 महिन्यापूर्वी भाजीपाल्याचे भाव हे गगनाला भिडले होते। कुठलीही भाजी ही 80 ते 90 100 रुपये या दरानेच मिळत होती। मात्र आता असं काय घडलंय की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वच भाजीपाल्यांचे भाव हे गडगडायला सुरुवात झालेली आहे। आज बाजारामध्ये गेलं तर शेतकऱ्याला प्रत्येक भाजीच्या मागे प्रति किलो 6 रुपये, 4 रुपये, 5 रुपये असा दर मिळतोय। आता आपण सातपूर रोडवरच्या भिवाजी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या लावलेल्या आहेत। ज्यावेळेस मिरच्यांची लागवड केली होती त्यावेळेस मिरचीला 100 रुपये किलो हा दर मिळत होता। मात्र आता हीच मिरची 10 रुपये किलो या दराने विकली जाते। आतापर्यंत त्यांनी 2 वेळा बाजारामध्ये मिरची विकलेली आहे आणि आता तिसरा हंगाम जो आहे, तिसरा बहार हा आलेला आहे आणि ही मिरची खुडण्याच्या तयारीमध्ये आहे। उद्या किंवा परवाला ही मिरची सुद्धा बाजारात जाईल। मात्र ह्या मिरचीला भाव कसा मिळणार हा प्रश्न या शेतकऱ्याला पडलेला आहे। आपल्याबरोबर तरुण शेतकरी निलेश आहे। निलेशकडनं जाणून घेऊयात नेमकं हे भाजीपाल्याचं जे अर्थकारण आहे ते कसं घडतं आहे, काय कारण आहेत, म्हणजे एवढे भाव कमी होण्याची काय कारण आहेत। आपण केवळ मिरचीच नाही तर वांगे बघितले, टोमॅटो, शिमला मिरची आहे, असं सर्वच मिरच्यांचे भाव हे अचानक कोसळलेले आहेत। मार्केटमध्ये मालाची आवक पण ती खूप झालेली आहे, त्यामुळे माल पण घसरले। व्यापारी पण सरकारने ते आपले आडत कॅन्सल केल्यामुळे व्यापारी पण नाटक करताय आता माल घेण्यासाठी। त्यांना वापसी पण भेटत नाही, त्यांचं जे नाटक चालू असल्यामुळे ते बंद फुकरताय, त्याच्यामुळे पण मग मालाचा भाव घसरलेला आहे। एक तुम्ही सांगतायत की भाजीपाल्याची आवक जास्त वाढलेली आहे, मात्र त्या व्यतिरिक्त काय कारण वाटतात? तसं तर नाही म्हणतात, पण थोडंफार तर नैसर्गिक पण आपत्ती येऊ शकते, कारण की मध्ये आता महिनाभर खूप पाऊस झाला, आता परत महिन्यापासून पाऊसच बंद झालेला आहे। त्यामुळे मालाची ग्रोथ वगैरे एकदम मस्त झालेली आहे। त्यामुळे मार्केटमध्ये आवक पण मालाची खूप मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे व्यापारी पाहिजे एवढा माल उचलू शकत नाही, त्यामुळे माल पडून असल्यामुळे मंदी आलेली। इतर भाजीपाल्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? इतर भाजीपाल्याला कसा भाव मिळतोय? आपण वांगे, टोमॅटो, इतर भाजीपाल्यांचा जर विचार केला तर नाही, सर्वच मालाला मंदी आलेली, कारण की आता खूप मालाची आवक वाढली असल्यामुळं सर्वच मालाला मंदी आलेली। टोमॅटो घ्या, तुम्ही वांगी घ्या, मिरची घ्या, वाल, फ्लावर, कोबी या सर्वच मंदी आलेली। म्हणजे जवळपास सर्व 100 रुपये किलोच्या 100 रुपये जाळी कॅरेटच्या आतच विकतंय सर्व। ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये हाच भाजीपाला येतो त्यावेळेस दुप्पट ते तिप्पट ह्या दराने भावांचे दर वाढलेले असतात। आज या शेतकऱ्याला 10 रुपये, 5 रुपये असा दर मिळतोय, मात्र तोच भाजीपाला, तीच मिरची ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस तिचे दर हे 20 ते 25 रुपये प्रति किलो असे असतात। त्यामुळे सरकारने ही मधली जी साखळी आहे ती तोडावी, ही जी वारंवार मागणी होते ती पुन्हा एकदा होते आणि शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा द्यावा, शेतकऱ्याला हमीभाव द्यावा अशी मागणी नाशिकमधून होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी कसा मात करतो त्याचं उदाहरण आता पाहूया। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। पाण्याचं दुर्भिक्ष असलं तरी इथला एका शेतकरी दाम्पत्यानं डोंगराळ भागात अवघ्या 10 गुंठे शेतात 24 टन संकरित वांग्याचं पीक घेण्याची किमया साधली। केवळ 6 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न या दाम्पत्यानं मिळवलंय। ही आहे सातारा जिल्ह्यातल्या सोळशी गावच्या सोळसकर दाम्पत्याची शेती। 10 गुंठ्यात त्यांनी संकरित वांग्याची लागवड केली आहे। पाण्याची कमतरता असतानाही त्यांनी हे धाडस केलं आणि त्यातून भरघोस उत्पादनाची कमया सोळसकर दाम्पत्यानं साधली आहे। वांग्याची लागवड करण्याआधी त्यांनी जमिनीची उभी आडवी नांगरट करून घेतली। त्यानंतर त्यावर फन पाळी मारून 2 टन शेणखत आणि सेंद्रिय खत टाकलं। जमिनीची मशागत आणि खत टाकल्यानंतर सोळसकर यांनी 4.5 फूट बाय 2.5 फुटांवर बेड तयार करून आफ्रिकन जातीच्या वांग्यांची लागवड केली। ह्या वर्षी मी
सेंद्रिय औषधांचा वापर केला जेणेकरून त्याचा रेसिड्यू पिकामध्ये राहणार नाही आणि विषमुक्त अन्न हे पण तयार झालं पाहिजे. ह्यासाठी मी ॲग्रोमॅजिक आणि ॲग्रोसेफ अशा सेंद्रिय औषधांची फवारणी केली. ही फवारणी करत असताना सेफमुळं मला सकिंगमध्ये एवढा मोठा फायदा झाला की उन्हाळ्यामध्ये येणारा लाल कोळी, त्यामुळे व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्स आणि छोट्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात जो प्रॉब्लेम जाणवतो तो मला अजिबात जाणवला नाही. मार्च महिन्यात कडक उन्हाळा असल्यानं पाणी टंचाई होती. मात्र सोळस्कर दाम्पत्यानं अक्षरशः हंड्यानं पाणी घालून ही शेती जगवली. वांग्याच्या रोपावर त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांची फवारणी केली नाही. केवळ शेणखत आणि सेंद्रिय खतांची मात्रा दिल्यामुळे उन्हाळ्यातही पीक हिरवगार होतं. डोंगराळ भाग असतानाही सोळस्कर यांच्या जमिनीत 90 दिवसात वांग्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली. 2 महिन्यात त्यांनी तब्बल 24 टन वांग्याचं उत्पन्न मिळवलं. एका खासगी मॉलनं त्यांच्याकडून 24 रुपये किलो दरानं वांग्याची खरेदी केली. वांग्याच्या लागवडीचा खर्च वजा जाता सोळस्कर यांना केवळ 6 महिन्यात 6 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं. 10 गुंठ्यामध्ये चांगलं नियोजन, चांगलं व्यवस्थापन आणि योग्य जमिनीचं नियोजन केलं. योग्य औषधांची फवारणी, फर्टिलायझरचे व्यवस्थित क्लोराईड मुक्त औषधांचा खतांचा वापर जर केला तर प्रोडक्शन आपण 100% एवढं घेऊ शकतो. पारंपरिक पिकं घेण्याऐवजी सोळस्कर दाम्पत्यानं संकरित वांग्याची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवलंय. पारंपरिक पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं पिकांची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळवता येईल. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. मुंबईत दादरमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला भाजीपाला आणि रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. सेंद्रिय ताज्या भाज्या ग्राहकांच्या प्रतिसादानं काही वेळातच संपल्या. स्वतःच्या कंपन्या स्थापन करत ग्रामीण भागातल्या युवा शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. बदली साखळी टाळून थेट विक्री केल्यानं शेतकऱ्यांचा नफा देखील वाढलाय. या प्रयोगशील शेतकऱ्यांशी केलेली ही खास बातचीत. ज्या कंपनीनं या शेतकऱ्यांना मुंबईमध्ये हे सगळं करण्याची संधी दिली आहे त्याचे समीर आठवले आणि ही सगळी शेतकरी मंडळी आपल्याबरोबर आहेत. काय अनुभव असतो स्वतः शेतकऱ्यांचा माल घेणं, स्वतः शेतकरी असताना त्याचं मार्केटिंग करणं, तो विकणं आणि 75% नफा यातला शेतकऱ्याला जातो, किती बरं वाटतं? 75% नफा हा आम्ही कधीच बघितला नव्हता. APMC मार्केटमध्ये जेव्हा आमचा माल 100 रुपयाला विकलायचा आम्हाला 50 रुपये हातात यायचे त्यामध्ये. आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा डायरेक्टली शेतकऱ्यांना माल ग्राहकांना माल विकतोय त्यामध्ये खूप चांगला नफा आम्हाला आमच्या हातात आता मिळतो ह्या सिस्टममध्ये. आणि या सिस्टमसाठी खूप लोकांनी पुढे येण्याची गरज आहे आणि त्यांनी ते यावं. स्वतः शेतकरी आहात, स्वतः तुमच्या मालाचं मार्केटिंग करता. बऱ्याचदा शेतकऱ्याला असं वाटतं अरे मुंबईला, पुण्याला, नाशिकला, औरंगाबादला, नागपूरला, नांदेडला माझा माल मला घेऊन जायचा, तिथे मार्केट असेल का, मग ते शाश्वत असेल का, कायमस्वरूपी असेल का, मॉलवाले माझा माल घेतील का? काय सांगाल शेतकरी बंधूंना? काही नाही, आम्हाला तो जो काही प्रश्न होता की मुंबईमध्ये आमची भाजी विकली जाईल का, लोक आमच्याकडून भाजी घेतील का, तर जेव्हा आम्ही हा प्रयत्न केला आहे ह्या महिन्यामध्ये तर नक्कीच आम्हाला इथल्या जे काही ग्राहक आहेत त्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे. सहज शक्य आहे का हो हे? किती आव्हान आहेत? काय सांगाल शेतकरी मुलांना? आव्हान पेलण्याचं शेतकऱ्यांचं मुलांना बाळकडूच मिळालेलं असतं. त्यामुळं शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आज आम्ही शेतमाल फार्मर प्रोड्युसर कंपनी आमच्या सिन्नरला स्थापन केली. आणि आज या क्षेत्रात येण्यासाठी तरुणांना मी खूप आव्हान करतो की आपण पिकवतो शेतकरी पण त्याला विकता येत नाही. तर आज हे या माध्यमातून पणंना आपल्याला काही ज्या शेतमाल फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्यासाठी ट्रेनिंग देतात, मदत करतात सर्व, तर त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांनी फायदा करून घ्यावा. तुमच्यासारखं अनेक शेतकऱ्यांना करायचं आहे पण त्यांना असं वाटतं हे होईल का? होईल का? काय सांगा? 100% होऊ शकतं. क्या बात. कारण हा सगळ्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी पिकवायला शिकेल त्यावेळेस जग उपाशी झोपेल. त्याच्यामुळे शेतकरी ज्यावेळेस तो प्रयत्न करेल आणि विक्रीसाठी शहरामध्ये येईल त्यावेळेस त्याला 100% मार्केट उभं राहील. मुळात शेतकरी असले तरी देखील त्यांना बाजार कसा चालतो हे उमगलं आहे आणि त्यामुळं आता कैक पटीनं जास्त त्यांच्या खिशामध्ये पैसा खोळखोळू लागला आहे. अजित चव्हाण, झी मीडिया, मुंबई. ब्रेकनंतर पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतामध्ये राबून शेतकरी शेत पिकवतो, मात्र जेव्हा शेतमाल विक्रीची वेळ येते तेव्हा व्यापारी भाव पाडतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. कधी अतिउत्पादन झालं तर शेतमाल फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ येते. सध्या कांदा उत्पादकाची हीच अवस्था झाली आहे. मात्र शेतमालावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. आज शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची आवश्यकता आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे गावात राहणाऱ्या राम आहेर या शेतकऱ्यानं डाळिंबावर प्रक्रिया उद्योग सुरू केलाय. कवडीमोल भावानं व्यापाऱ्याला डाळिंबांची विक्री करण्याऐवजी ते डाळिंबांपासून ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक तयार करतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून उत्पन्न मिळत नव्हतं. त्यावर उपाय म्हणून आहेर यांनी डाळिंबाची बाग करण्याचा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरी डाळिंबाला भाव नव्हता. त्यामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेलं डाळिंब मातीमोल भावानं विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यामुळेच आहेर यांनी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः शेतकरी असल्यामुळं आता मला याचं भविष्य असं दिसतंय की जर आता ह्या प्रक्रिया उद्योग जर हा वाढत गेला आणि याची मार्केटिंग जर वाढत गेलं तर शेतकऱ्यांना ह्याच्यापासून जे भाव म्हणजे जे मार्केटचं जे फ्लक्च्युएशन होतं फळांना म्हणजे आम्ही मार्केटला गेल्यावर तर त्याच्यामध्ये कारण माझा स्वतःचा बाग आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा आम्ही आता जे डाळिंब विकत घेतो तर त्यांना आम्ही चांगला भाव देतो कारण आम्हालाही त्यातून पैसे मिळतात प्रक्रिया करून जेव्हा आम्ही मार्केटला देतो. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंबा, आवळा, जांभूळ, पेरू अशा विविध फळांचे पल्प, शीतपेय बनवले जातात आणि त्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. अत्यंत कमी गुंतवणुकीत शेतकरी स्वतःच्या शेतालगत अशा पद्धतीनं प्रकल्प उभा करू शकतो. फळावर प्रक्रिया करणं फार सोपं आहे. कुठल्याही फळाचा रस अथवा पल्प तयार करताना ते फळ स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर ज्या बाटलीमध्ये रस भरणार आहात तिचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक असतं. उकळत्या पाण्यात बाटली बुडवून ती निर्जंतुक करावी. आपण जो पल्प अथवा शीतपेय तयार केलं आहे ते गरम करून त्या बाटल्यांमध्ये भरावं. त्यानंतर त्या बाटल्या उकळत्या पाण्यात 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवाव्यात. जांभळाच्या गरापासून ज्यूस आणि त्याच्या बियांपासून पावडर तयार केली जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाचा रस अत्यंत गुणकारी मानला जातो. आवळ्यापासून सरबत, पल्प, मुरावळा, सुपारी असे अनेक पदार्थ बनवले जातात. प्रक्रिया उद्योग म्हटलं की शेतकऱ्यांचा असा दृष्टिकोन आहे की ह्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे किंवा ह्या साठी फार मोठ्या प्रमाणात मशिनरी लागते, खर्चिक काम आहे. पण मला ह्या अनुषंगाने एक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की आहे त्या रिसोर्सेस म्हणजे त्यांच्याकडे ज्या यंत्रसामुग्री ज्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यापासून सुद्धा ही आपल्याला हा व्यवसाय करता येईल. परदेशात शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगाला मोठी मागणी आहे. परदेशात 50% जास्त प्रमाणात फूड प्रोसेसिंग उद्योग आहेत. चीनमध्ये 30 ते 35% आणि फिलिपाईन्ससारख्या देशात 80% शेतीमालावर प्रक्रिया उद्योग आहेत. शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे अनेक फायदे आहेत. ठराविक हंगामात येणारी फळं प्रक्रिया करून साठवून ठेवता येतात आणि मागणी आल्यानंतर त्याची विक्री करता येते. प्रत्येक हंगामात शेतमालाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. व्यापारी भाव पाडून शेतमाल खरेदी करतात. मात्र शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास त्यातून त्यांना नक्कीच फायदा होईल. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. शेतमालावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. मात्र त्या दृष्टीनं शेतकऱ्यांची पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काढणी पश्चात केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विक्रम कड आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर विक्रम कड, आपलं पीक पाणीमध्ये स्वागत आहे. आणि सुरुवातीचा माझा प्रश्न आहे, भारतातील शेतमाल प्रक्रिया उद्योगाची परिस्थिती काय आहे? जगाच्या तुलनेत प्रक्रिया उद्योगात भारत कुठे आहे? सध्या परिस्थिती जर पाहिलं तर भारतामध्ये या इंडस्ट्रीत पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळेच फक्त आपण आज 4% शेतमालावर प्रक्रिया करतो. परंतु यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की भविष्यात जो प्रक्रिया उद्योग किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञानाकडे लक्ष देईल तोच या जगामध्ये राज्य करेल. आणि या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर भारतामध्ये नुकसानीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि भारत फार मोठ्या प्रमाणात जरी उत्पादन घेत असला आणि ह्या नुकसानापायी ह्याला शेतकऱ्यांना पर्टिक्युलरली फार मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. आणि हे जर नुकसान जर कमी केलं तर ॲटोमॅटिकली शेतकऱ्यांना ह्याच्यातून चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन होईल. आणि हाच उद्देश आपला आहे की अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये विकसित करून ते शेतकऱ्यामार्फत पोहोचवलं की ऑटोमॅटिकली शेतकरी याचा वापर करेल. आणि हे जे आपण म्हणतोय आज 4% शेतमालावर प्रक्रिया होती त्याचं प्रमाण वाढेल आणि ऑटोमॅटिकली या उद्योगातून चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतमाल प्रक्रियेचं प्रमाण वाढलं पाहिजे असं तुम्ही सांगता. मात्र भविष्यातील गरज लक्षात घेताना शेतकऱ्यांनी शेतमालावर प्रक्रिया करणं किती आवश्यक आहे? मी आधी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात नुकसानीला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे आणि वेगवेगळ्या शेतमालानुसार
आपण जर पाहिलं तर 20% तर जवळजवळ 70% शेतमालाचं नुकसान पिकानुसार होतं आहे. ही एक बाब झाली. दुसरी बाब जर पाहिलं तर 2050 सालचं आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांनी असंच प्रोजेक्शन दिलं आहे की 2050 साली फक्त 30% लोकसंख्या ही शेतीसाठी उपलब्ध असणार आहे आणि 70% ही शहरामध्ये जाणार आहे. मग तुम्ही विचार करा, एवढी जर मोठी तफावत असेल आणि आपल्याला जे खाणारं तोंड आहे यांचं आपल्याला संतुलन राखायचं असेल तर एकमेव पर्याय आपल्याकडे भविष्यात असणारे प्रक्रिया उद्योग किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञान. म्हणूनच आज जर आपण याकडे लक्ष केंद्रित केलं तर भविष्यात उपासमारीच्या किंवा अपुरं अन्नधान्य किंवा अपुरं जे फूडचं मटेरियलचं सप्लाय असेल हे आपल्याला टाळता येईल. ब्रेकनंतर पीक पाणी आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साताऱ्यामध्ये आपण वांग्याची शेती किंवा वांग्याची लागवड कशी फायदेशीर ठरली होती त्याचा रिपोर्ट आपण पाहिला होता. आता आपण वळूया मिरचीकडे. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याचे दिवस आता संपले आहेत. नियोजनबद्ध पद्धतीनं शेती केल्यास शेतीतून चांगलं उत्पन्न घेता येतं. अभिमन्यू उजंबळे या प्रगतिशील शेतकऱ्यानं अवघ्या 1.5 एकरामध्ये मिरचीची लागवड करून तब्बल 14 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. लातूर जिल्ह्याच्या राजेवाडी गावामधील अभिमन्यू उजळंबे यांची ही शेती. त्यांनी 1.5 एकर शेतात सितारा जातीच्या मिरचीची लागवड केली. पारंपरिक कडधान्याचं पीक घेण्याऐवजी उजळंबे गेल्या 2 वर्षांपासून आपल्या शेतात मिरचीची लागवड करतात. मिरची पिकावर बोकडा, थ्रिप्स, पांढरी माशी, नागाळी, हिरवी माशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्याकरता उजळंबे यांनी वेळोवेळी योग्य औषध फवारणी केली. त्यांनी मिरचीसोबतच कोथिंबीराचं आंतरपीक घेतलंय. या दोन्ही पिकांकरता पाण्याचं योग्य पद्धतीनं नियोजन केलंय. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून त्यांनी ठिबकचा वापर केला. अभिमन्यू उजळंबे यांनी शेतात बोरवेल घेऊन त्यातील पाणी विहिरीत साठवलंय. उजळंबे यांनी 1.5 एकरात 20 टन मिरचीचं उत्पादन केलं असून त्यातून 14 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. मिरचीप्रमाणेच कोथिंबीरीच्या विक्रीतून त्यांना 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. असं एकूण 14,50,000चं उत्पन्न उजळंबे यांना मिळालंय. मिरची आणि कोथिंबीरीच्या लागवडीचा 2.50 लाख रुपयांचा खर्च वजा जाता उजळंबे यांना 12 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालंय. लातूर जिल्ह्यात एकीकडे भीषण दुष्काळ असतानाही पाण्याचं योग्य नियोजन करून उजळंबे यांनी मिरचीची शेती फुलवली. जर शेतकऱ्यांनी पाणी, खत आणि पिकाचं योग्य नियोजन केलं तर त्यातून चांगलं उत्पादन त्यांना घेता येतं. पारंपरिक पिकांपेक्षा भाजीपाला पिकाचा उत्पादन खर्च जास्त असला तरी त्यातून मिळणारा नफाही जास्तच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत असा प्रयोग केल्यास त्याचा त्यांना निश्चित फायदा होईल. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. पीक पाणीमध्ये आपण इथेच थांबतो. मात्र थोड्याच वेळात आपण हेमालीसह आपला महाराष्ट्रामध्ये भेटणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.